दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. जय प्रभु मंगल जय देव, नाम प्रभुचे चिरंजीव. जय प्रभु मंगल जय देव, नाम प्रभुचे चिरंजीव. सुखावते मन माझे देव, जेव्हा स्मरतो तुझ्या वैभवा. मुक्ती प्रदात मजला पावा, चरण तुझे मज वंदू दे. मला गाऊ दे गीत प्रभूचे, प्रभूचा महिमा वर्णू दे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुम्हा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आपण हा वर्षातील 15वा रविवार, त्या 15व्या रविवारची दुसऱ्या वर्षातील उपासना. 15व्या रविवारातील 3 असतात. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. आपण दुसऱ्या वर्षाच्या उपासनेमध्ये यंदा आहोत. आपण सुरुवातीलाच प्रभू परमेश्वराला सांगूया, आम्हाला आमच्या सर्व अशुद्धतेमधून शुद्ध कर. आम्हाला असलेल्या अनेक चिंता दूर ठेव आणि ह्या प्रार्थनेमध्ये तन मन धनाने भाग घेण्यासाठी, या पवित्र रहस्यामध्ये अगदी उत्साहाने आम्ही सहभागी होण्यासाठी आम्हाला मदत कर. आता आपण आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने एकत्रपणे म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया,
सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा सत्यरूपी प्रकाश आम्हाला ख्रिस्ताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. ख्रिस्ताच्या मागून जाणाऱ्या सर्वांनी पवित्र सुवार्तेशी विसंगत अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. आमोसच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अमस्या आमोसला म्हणाला, अरे दृष्ट्या जा, यहुदा देशात पळून जा.
तेथे संदेश सांगून पोट भर, पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमसाला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्टाचा पुत्र नाही, तर मी गुराखी उंबराच्या झाडाची निगा करणारा आहे. मी कळपामागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्रायल यास संदेश सांग. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. परमेश्वर देव जे काय बोलेल ते मी ऐकू घेईन, कारण तो आपल्या लोकांशी आणि आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करेल. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझी दया आणि तारण आम्हास दे. दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत. नीती आणि शांती यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करत आहे. प्रतिसाद. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्या पुढे नीतिमत्व चालेल आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शन होतील. संत पौलाने इफिस्करास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र आणि निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या संकल्पनाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्या विपुलतेने केली आहे. ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत, यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाची हमी आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. Alleluia, Alleluia.
तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्ककृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आपण निवडलेल्या 12 जणांस आपल्या जवळ बोलावून प्रभू येशू त्यांना जोडी जोडीने पाठवू लागला. प्रभूने त्यास अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळणा किंवा कमर कशात पैसे घेऊ नका. तरी वाहणं घालून चाला, 2 अंगरखे घालून नका. आणखी प्रभू येशू शिष्यांना म्हणाला, तुम्ही कुठेही एखाद्याच्या घरी उतराल तेव्हा ते घर सोडीपर्यंत तेथेच राहा. आणि ज्या ठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही आणि जेथील लोक तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी लोकांना घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभंग करून बरे केले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, ज्यासाठी प्रभू ख्रिस्ताने शिष्य निवडले होते, निवडले तेव्हा एक हेतू होता. 12 शिष्य निवडले एका हेतूने त्याने निवडले होते. त्या हेतूची अंमलबजावणी प्रभू येशूने त्या शिष्यांना जोडी जोडीने लोकात पाठवून दिली असं आजचं शुभवर्तमान आपल्याला स्पष्ट सांगते. चिंतन करण्यासारखं खूप आहे. मी फक्त छोटेसे 3 प्रश्न घेतो. पहिला प्रश्न, जोडी जोडीने का? एकटं का नाही पाठवलं? कदाचित काम लवकर झालं असतं, परिणामकारक झालं असतं. दुसरा कशाला एका बरोबर, पण जोडी जोडीने का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, काठीशिवाय इतर काहीही बरोबर घ्यायचं नाही. काठीशिवाय इतर काहीही बरोबर घ्यायचं नाही. तिसरा प्रश्न, लोकात शिष्यांना पाठवण्याचा नक्की प्रभू येशूचा हेतू काय होता? आपण थोडा वेळ 1-5 मिनिटं ह्याच्यावर प्रश्नांवर विचार करू. पहिला प्रश्न, जोडी जोडीने पाठवले अशासाठी की स्वतः प्रभूने दिलेल्या एकमेव आज्ञेतील तो आकडा आहे 2. 1 आणि 2. आज्ञा 1 भाग आज्ञेचे 2 आहे आणि आज्ञा एकमेव आहे. देवावर प्रेम करा आणि दुसरा भाग शेजाऱ्यावर प्रेम करा. अशी ही एकमेव आज्ञा 2 भागांची, म्हणून 2-2 जोडी जोडी. त्या आज्ञेमध्ये 2 भाग असलेल्या एका आज्ञेमध्ये, प्रभूच्या एका आज्ञेमध्ये 2 भाग असलेल्या सर्व धर्म आपला सामावलेला आहे. आणि ज्याच्या ठाई दुसऱ्या व्यक्तीविषयी प्रीतिभावना नाही, जो लोकात पाठवला पण त्याचं लोकांवर काय प्रेम नाही, त्याला इंटरेस्ट नाही लोकांमध्ये,
त्याला स्वतःचाच इंटरेस्ट आहे, त्याला लोकांचा इंटरेस्ट नाही. कधी त्याला आवडत नाहीत ती लोक, निदान सर्व लोक नाही आवडत. थोडक्यात प्रभू सांगतात, दोन दोन जा, जोडी जोडीने जा, अशासाठी की पहिलं तुमचं एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे. इफ आय कॅनॉट गेट अलॉंग वेल विथ माय कंपॅनियन, हाऊ एम आय गोइंग टू गेट अलॉंग वेल विथ पीपल टू whom I am sent? आणि म्हणून ज्या व्यक्तीमध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल प्रेमभावना नाही, राहतो त्या व्यक्तीबरोबर, काम करतो त्या व्यक्तीबरोबर, एका स्वामीची आम्ही सवंगडी, म्हणून असा जो माणूस आहे ज्याचं दुसऱ्याबरोबर पटत नसते म्हणा, त्याला प्रवचन दुसऱ्यांना करण्याचा अधिकार नाही, हे सांगण्यासाठी जोडी जोडीने जा. त्याचप्रमाणे प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला एकट्याने दिलेली साक्ष आणि दोघांनी मिळून दिलेली साक्ष ह्यामध्ये फरक आहे. आपला अनुभव आहे. दोघांनी मिळून दिलेली साक्ष अधिक भरवशाची मानली जाते, रिलायबल मानली जाते. दोघांनी मिळून सांगितलेली गोष्ट लोक विश्वासाने ऐकतात. दिस इज द शेअर्ड मिनिस्ट्री ऑफ द 12 apostles. एक एकट्याने नाही चूल मांडायची, शेअर्ड मिनिस्ट्री. शेअर्ड मिनिस्ट्री हे फादरसाठी आहे, जास्त करून आम्हासाठी आहे, तुम्हासाठी पण आहे. आपली सेवा ही एकमेकांना घेऊन झाली पाहिजे, एक एकट्याने नाही करायची. मला श्रेय घ्यायचं आहे, मला एकट्याला क्रेडिट घ्यायचं आहे, नाही, जोडी जोडीने जा. दुसरा मुद्दा, दुसरा प्रश्न, काठीशिवाय इतर काहीही बरोबर घ्यायचं नाही. आता तुम्ही विचार करा, माणूस आपल्या काळामध्ये सुद्धा घरातून बाहेर पडत असताना आपल्याला एक रोजची सवय आहे. जेव्हा मी बाहेर पडत असतो तेव्हा सवय अशी की पहिलं पाकिट खिशात आहे की नाही, चाव्या खिशात आहेत की नाही, आणि तिसरी गोष्ट आता फोन आहे की नाही बरोबर. ही सवय झालेली आहे. या 3 गोष्टी तरी बाहेर पडताना असल्या पाहिजे. त्या 3 गोष्टी घेतल्या म्हणजे बाहेर पडण्याची तयारी झाली. आता मी बाहेर पडू शकतो. विसरलो असेल तर फोन करीन, यायचं असेल तर चाव्या हातात आहेत, आणि काय लागलं ते पैसे पाकिटमध्ये आहेत. त्यावेळेला प्रभू येशूच्या काळी काठी घेऊन बाहेर पडणे, आणि काही म्हातारी माणसं हे आज पण करतात, काठी घेऊन बाहेर पडणे म्हणजे जय्यत तयारी झाल्याचं चिन्ह होतं. ते जय्यत तयारी झाल्याचं चिन्ह म्हणजे काठी घेऊन बाहेर पडणे. दिस इज द साइन ऑफ डिस्पोजिशन. मी बाहेर पडतो ते माझ्या चिंता, माझे विचार, माझे प्लॅन्स, माझे ओपिनियन्स, मतं माझी नाही. बी डिस्पोज्ड, तयार राहा. काठीच घेतली आहे ना म्हणून तयार राहा. ते चिन्ह आहे त्याचं. नाही तर सगळं मी गाठोडं बांधून निघालो तर त्याचा अर्थ असा की मी खऱ्या अर्थाने आता बाहेर नाही पडलो, मी माझ्याच मध्ये आहे. बाहेर पडा असं प्रभूला सांगायचं आहे. म्हणून काठीच फक्त घ्या. सांगितलं आहे, झोळी घेऊ नका, भाकरी घेऊ नका. ह्याचा दुसरा अर्थ असा की मुक्काम कायम नाही तिथे. तिथे रमून जायचं नाही. रमून म्हणजे
मग दोस्ती करण्यात, खाण्यापिण्यात आणि विसरण्यात कशासाठी मी आलो होतो इकडे. म्हणून मुक्काम कायम नाही. मुक्काम कायम नसल्यावर मॅन ट्रॅव्हल्स, वुमन ट्रॅव्हल्स लाईट. बरोबर ना? यू हॅव टू ट्रॅव्हल लाईट. हे प्रभू येशूची ही शहाणपण आहे आपल्या. जड ओझी घेऊन फिरू नका जीवनामध्ये. काय खायचे, काय प्यायचे, ह्याची अवास्तव काळजी करू नका. जगातील नाशवंत गोष्टींची गाठोडी पाठीवर घेऊन वाकून फिरू नका. शारीरिक नाही वाकून, अंतःकरणाने वाकून, मनाने वाकून, हे पण आहे. जगातील नाशवंत गोष्टींची गाठोडी पाठीवर घेऊन फिरू नका. ती काही कामाची नाहीत. शेवटी माणसाला ती काही कामाची नाहीत. पहिले सर्वात महत्वाचे ते करा. कशासाठी प्रभू येशू त्यांना पाठवत होता ते येतं आमोस पहिल्या वाचनामध्ये. पण मी एक गरीब पोरगा, माझं काम शेती करण्याचं नाही, जा. प्रभू परमेश्वर पाठवतो त्याला. आणि सर्वात महत्वाचे ते करा. कारण अहिक गोष्टी माणसाचे चित्त विचलित करतात. अहिक गोष्टी जीवनाची कंबर मोडतात. आणि म्हणून द किंगडम ऑफ गॉड हॅज लिटल टू डू विथ ॲफ्लुअन्स. इट इज ऑल अबाउट सिम्प्लिसिटी ऑफ लाईफ अँड शोईंग वॉट यू हॅव विथ टू शेअर विथ द नीडी. दॅट इज किंगडम ऑफ गॉड. किंगडम ऑफ गॉड म्हणजे आता सगळं घेऊन फिरायचं ट्रक भरून नाही. किंगडम ऑफ गॉड इज little to do with affluence, little to do, little something to do, but little. It is all about simplicity of life. माणसाच्या जीवनातील अति सुंदर ठेवा म्हणजे माणसापाशी असलेले त्याच्या गरजा भागेल इतकं मोजकं. हा खरा ठेवा आहे. जगात माझे आणि तुझे असं काहीच नाही आहे. ते सगळं निनावी. माझं नाही, तुझं नाही. कारण मेल्यावर कोण माझं न तुझं करून काय फायदा आहे त्याचा? इथं भांडून काय फायदा आहे? शेवटी माझं न तुझं एकदा तू जीव गेल्यानंतर काय फायदा आहे? लक्षात देखील न राहिलेल्या करुणेच्या आणि प्रीतीच्या आठवणी हाच खरा आपला ठेवा. हीच खरी आपली संपत्ती. येस, द बेस्ट पोर्शन ऑफ अ गुड person's life is his little nameless, unremembered acts of kindness and love. आणि म्हणून तिसरा शेवटचा मुद्दा आपला प्रश्न होता, लोकात पाठवण्याचा प्रभूचा नक्की हेतू काय होता? शिष्यांना लोकात पाठवण्याचा प्रभूचा नक्की हेतू काय होता? शिष्य म्हणजे आम्ही फादर, पण तुम्ही पण शिष्य, ख्रिस्ताचे शिष्य तुम्ही पण सगळेजण. लोकात तुम्हाला पाठवलं नाही तर लोकात राहतो आपण. कामाच्या ठिकाणी आपण एकत्र असतो. सामाजिक काही कार्यक्रम असतील तिथं आपण एकत्र असतो. मार्केटमध्ये आपण एकत्र असतो. हे पाठवण्याचंच, प्रभूने पाठवण्याचं चिन्ह आहे हे. आणि लोकात पाठवण्याचा नक्की हेतू म्हणजे अमाप भौतिक वस्तूंच्या ढिगाऱ्याखाली पुरले गेलेले आपण या जाहिरातबाजीच्या मोहांना बळी पडून स्वतःच्या आणि देवाच्या निर्मितीचा नाश करणाऱ्या तुफानामध्ये सापडलेले आपण फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या वर्तुळातील माणसांसाठी आपमतलबी स्वार्थहिताचे असं जीवन जगणारे आपण प्रभू ख्रिस्ताने जगात पाठवलेलं नाही, पण त्याच्या आज्ञा ऐकणारे, त्याच्या आज्ञा पाळणारे,
असे आपण ख्रिस्ताचे शिष्य असायला पाहिजे. Seek ye first the kingdom of God, all else will be added unto you. Seek ye first the kingdom of God. पहिला आहे ते पहिला करा, otherwise it will be too late. First seek the kingdom of God. एकमेव गोष्टींची गरजेची गोष्ट म्हणजे परमेश्वरावरील आपली अविचल श्रद्धा, त्याच्यावर ठेवलेली आपण ठेवलेली भिस्त. द ट्रस्ट इन द लॉर्ड. फर्स्ट ट्रस्ट इन द लॉर्ड. दॅट इज द फर्स्ट थिंग ऑफ लाईफ, अ ख्रिश्चन लाईफ, अ गुड ख्रिश्चन लाईफ. ट्रस्ट द लॉर्ड. तेवढ्यावर थांबायला नाही सांगत प्रभू, पण ते केल्यानंतर इतर गोष्टी कशा आपोआप होत राहतील आणि चांगल्या होत राहतील, परिणामकारक होत राहतील, ही सुज्ञता आहे प्रभूच्या म्हणण्यामध्ये. ख्रिस्ताच्या शब्दावर तुम्ही तुमचं केंद्र लक्षित ठेवा, करा. द ग्रेटेस्ट ट्रेजर विच द 12 apostles carried with them was the good news of Jesus Christ. शुभवर्तमान, देवाचा शब्द हा मोठा ख्रिस्ती माणसाचा मोठा ठेवा आहे. आणि म्हणून आपण बघतो बऱ्याचशा घरामध्ये, मी बघितलेलं आहे, प्रतिष्ठित केलेलं ते बायबल असं प्रतिष्ठित जागे ठेवलेलं ते बायबल, देवाचा शब्द, पण ते नुसतं तिथं स्टँडवर राहता कामा नये. त्याची प्रतिस्थापना इकडे झाली पाहिजे, अंतःकरणात नसनसामध्ये तो शब्द गेला पाहिजे. मित्रांनो, आपण आपले जीवन कसे जगतो ह्याचे भान ठेवूया. आणि एक आर्चबिशप, जगात प्रख्यात झालेले आर्चबिशप, व्हॅटिकन II अगोदर आज पोप फ्रान्सिस करतात ते करणारे असे ब्राझीलमधले आर्चबिशप, त्यांनी त्यांच्या फादरांना हा उपदेश केला होता. ते फादरांना सांगत असत, ज्यांना देवाविषयी फार काही माहीत नसलेल्या साध्या भोळ्या लोकांना फक्त आपल्या जीवनशैलीवरून प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकायला मिळते, हे लक्षात ठेवा. आपण प्रार्थना करू, देवाकडे मागू की आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव, जगाचा प्रकाश आणि जगामध्ये मीठ असलेले असे आम्हाला चांगले ख्रिस्ती बनव. आम्ही आपण आपली श्रद्धा आता जाहीरपणे एकत्र प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. तिसऱ्या दिवशी शास्त्राप्रमाणे पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता आणि पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो.
आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या प्रीतीने आमची हृदये भरून जातात व हीच प्रीती आम्हाला शुभवर्तमानाचा प्रसार करण्यास प्रवृत्त करते. म्हणून प्रभू येशूचे शुभवर्तमान घोषविण्यातील आनंद व उत्साह अनुभवण्यासाठी आपण आता परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशूच्या शुभवर्तमानाला साक्ष देऊन आपणास सतत प्रेरणा देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जेथे कुठे संधी मिळेल तेथे आपण ख्रिस्ती आहोत या सत्याची साक्ष देण्यासाठी, प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा प्रसार करण्यासाठी आणि प्रभू येशूच्या मागे जाण्यामध्ये दडलेले सौंदर्य प्रकट करण्यासाठी आपणास विशेष कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी व प्रशासनाने न्याय, शांती, समेटसाठी व सामान्य लोकांच्या हितासाठी निस्वार्थीपणे झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरस डेल्टा व्हेरियंटपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. सृष्टी आपल्या सगळ्यांचे परमेश्वराने दिलेले सामायिक घर आहे. तिची काळजी घेणे, तिची निगा राखणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, अधिकाधिक झाडे लावणे, त्यांचे संवर्धन करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. याची जाणीव आपणास व्हावी, तशी कृती आपणाकडून घडावी. यावर्षी पुरेसा व मुबलक पाऊस मिळावा. सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांताच्या हेतूसाठी प्रार्थना करूया. आपण विशेष प्रार्थना करू फादर स्टॅन स्वामी, जे काय गुन्हा केला होता त्या कोणाला माहीत नाही, परंतु त्यांना तुरुंगात ठेवलं होतं 8 महिने आणि कुठल्याही प्रकारची त्यांची ट्रायल न होता जणू काही गुन्हेगार म्हणून ते मरून गेले. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू की हा विश्वासू माणूस, एक जेजुईट फादर, रंजल्या गांजलांची सेवा करणारा, परमेश्वराने त्यांना त्यांच्या अपराधांची क्षमा करावी आणि स्वर्गाचं सुख द्यावं आणि यापुढे अन्यायाखाली चिरडलेल्यांना सगळ्यांना न्याय मिळावा, ज्यासाठी फादर स्टॅनी मेले. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तूच आमचे सामर्थ्य आहेस आणि आमचे रक्षण आहेस. तुझ्या कृपेसाठी आमचे अंतःकरणे उघड, जेणेकरून आम्ही नेहमीच तुझी इच्छा जाणून घेऊ व त्याप्रमाणे जीवन जगू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करून आपल्या मंडळाची कल्याण. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. या पवित्र कम्युनियनच्या कृपा सामर्थ्याने आमचे पावित्र्य आणि आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आपल्या क्रूसाने व आपल्या पुनरुत्थानाने प्रभू ख्रिस्ताने आम्हाला पाप आणि मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश, राजशाही, याजक वर्ग, पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा अशी प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून परमेश्वराने आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, जे आभार मानले आणि भाकर मोडली व ती शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत जोसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर.
त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहणे आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करू. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. हे समर्थ परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदीजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवेला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांचे केवढे सद्भाग्य, ते तुझी सदैव स्तुती गातात. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या पवित्र कम्युनियनच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव. ही प्रार्थना आम्ही
प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि महाबरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. संदेश प्रभु